अभिनेत्री दीपाली सय्यद प्रथमच एका हिंदी मराठी फ्युजन असलेल्या जुगलबंदी गीतावर थिरकताना दिसणार आहे। हाय, मी दीपाली सय्यद। हा पिक्चर आहे हिरो आणि या हिरो पिक्चरमध्ये मी एक गाणं करते आणि या गाण्यामधली खासियत अशी आहे की मला प्लेबॅक दिले आशाताईंनी। सो आय एम सो हॅपी की त्यांचा आवाज मला लाभला आहे आणि हे गाणं कोरिओग्राफ करते फुलवा आणि माझ्याबरोबर सुखदा परफॉर्म करते। बेसिकली मी माझ्या आयुष्यातलं हे माझं पहिलं डुएट सॉन्ग आहे। सो आय एम एक्सायटेड की कशा पद्धतीने होणार आहे आणि कशा स्टाईलने होणार आहे, कारण फुलवाची कोरिओग्राफी नेहमीच अप्रतिम असते। फुलवाबरोबर माझं हे सेकंड सॉन्ग आहे, त्यामुळे सेकंड गाणंही सुपर हिट होणारच। सो त्याची वाट बघते आणि हिरालाल, सो हिरोची वाट बघा आणि मी पण येते त्याबरोबर। थँक्यू। RPG प्रोडक्शन प्रस्तुत राजश्री गायकवाड निर्मित हिरो या आगामी मराठी सिनेमात आपल्याला हे गाणं पाहायला मिळणार आहे। दीपाली सय्यद सोबत शास्त्रीय नृत्यात तरबेज अभिनेत्री सुखदा खांडकेकर यांचा भन्नाट नृत्यविष्कार पाहायला मिळेल। नमस्कार, मी सुखदा खांडकेकर। हिरो या फिल्मचं शूट इथे चालू आहे। खूप मजा येते की खरं तर गंमत अशी आहे, मला फुलवा खामकरने मला अप्रोच केलं आणि सांगितलं ती एक गाणं कोरिओग्राफ करते आणि आम्ही दोघी इनफॅक्ट वाट बघत होतो की कुठला असा क्षण, कुठली अशी संधी येते जेव्हा आम्हाला एकत्र काम करता येईल। सो मी एका पायावर तयार झाले। इव्हेंच्युअली मला कळलं की दीपाली ताई बरोबर हे गाणं मी करेन। शी इज अ फॅब्युलस डान्सर, ती जेवढी सुंदर आहे तेवढीच अमेझिंगली ग्रेसफुल आहे। सो मला चॅलेंजही आहे आणि मला मजाही खूप येणार आहे टू शेअर दिस फ्रेम विथ हर। हे गाणं मी करते बिकॉज मी या फिल्ममध्ये तो रोल एक प्ले करते। सो याच्या अलीकडे पलीकडे काही माझे इंटरेस्टिंग सीन आहेत, हे खूप वेगळं कॅरेक्टर करायला मिळतं आहे आणि या गाण्याबद्दल विशेष असं की माझ्या ज्या ओळी आहेत त्या हिंदीत आहेत आणि जवाब मिळतो तो मराठीत मिळतो। सो आय थिंक हे मी तरी पहिल्यांदा ऐकलं आहे। आय एम शुअर तुम्हाला खूप आवडेल आणि लेट्स रॉ। थँक्यू। ग बाई माझा तोरा नकरेल असे बोल असलेल्या या गीताला ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि साधना सरगम यांनी मखमली स्वरसाथ दिला आहे। तर कोरिओग्राफ फुलवा खामकर यांनी केलं आहे। NN सिद्दीकी दिग्दर्शित हिरो चित्रपटातील हे गीत नुकतंच चित्रित करण्यात आलं आहे। हिरो या नियाज सिद्दीकी यांच्या फिल्मचं हे गाणं आहे। हिंदी लिरिक्स आहेत ते साधना सरगम यांनी गायले आहेत आणि ऑफकोर्स मराठी लिरिक्स आशाजींनी गायले आहेत। त्या खूप वर्षांनी मराठी फिल्ममध्ये गात आहेत, तर त्यामुळे मला खूप एक्साइटमेंट होती या गाण्याची। हे गाणं पिक्चराईज होतं आहे सुखदा खांडकेकर आणि दीपाली सय्यदवर। ऑफकोर्स हे काही आयटम नंबर नाही आहे, थोडं ट्रॅडिशनल आणि सेमी क्लासिकल बाजाचं गाणं आहे, रॅदर माझ्या बाजाचं गाणं आहे। सुखदा आणि दीपाली ह्याच्या जुगलबंदी या दोघींमध्ये आणि थोडीशी खुन्नस आहे, थोडीशी कॉम्पिटिशन आहे त्या दोघींची। एक मराठी लिरिक्समध्ये बोलती आहे, एक हिंदीमध्ये बोलती, अशी थोडी गंमत जम्मत आहे। आणि मला असं वाटतं जुगलबंदीचं असं गाणं मराठीत मला वाटतं पहिल्यांदाच आपण करतो आहे। मीही कधी केलं नाही आणि मला बघितल्याचं आठवत नाही आहे। सो आय थिंक जी एक हिंदी ट्रेंड होता दोघींनी परफॉर्म करायच्या ॲक्टर्सनी, तसं आपल्याकडे एक ट्रेंड म्हणा किंवा एक ट्रेंड पहिल्यांदाच असं काहीतरी गाणं आपण पिक्चराईज करतो आहे आणि मला वाटतं मला करायला मिळतं त्याचा जास्त आनंद। आणि पुन्हा आशाजी आणि साधनाजी ह्यांच्या आवाजातलं असल्यामुळे त्याला पूर्ण न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही करतो आहे। ब्युरो रिपोर्ट, इंडियन फिल्म हिस्ट्री।